सुरुवातीलाच मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, शिवसेनेचे सन्माननीय उदय सामंत साहेब असतील, भरतशेठ गोगावले असतील, सर्व शिवसेनेचे आमदार महोदय असतील, भारतीय जनता पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय आमचे आमदार शेखर काका, सगळ्यांचेच मी या निमित्ताने खूप आभार मानेन. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि नेत्याचे आभार मानेन. खरं तर हे यश आज जे बिनविरोध आदरणीय अनिकेत भाईंना मिळालेलं आहे. आदरणीय तटकरे साहेबांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सर्व म्हणजे महायुतीमध्ये असेल सगळ्यांसोबत असणारे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे समन्वयाचे संबंध असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत असताना आज खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला हा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे, अतिशय अभिमानाचा दिवस आहे. आणि अनिकेत भाईंना या निमित्ताने मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देईन. एक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक हा विजय आहे. बिनविरोध आतापर्यंत कदाचित कोणाची विधान परिषद ह्या आधी झाली असेल असं मला वाटत नाही, पण अतिशय नम्रपणाने आम्ही हा जो मिळालेला आमचा विजय आहे तो स्वीकारत असताना या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जी काही संधी अनिकेत भाईंना मिळालेली आहे, मला खात्री आहे की कोकणाच्या विकास कामांमध्ये अधिकाधिक जे विधिमंडळामध्ये त्याचबरोबर एक आमदार म्हणून जे व्यासपीठ असेल तिथे अधिक चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने ते कोकणातले प्रश्न मांडतील आणि सोडवण्याचा प्रयत्न करतील. 3 जिल्ह्याची व्याप्ती असलेला हा कोकण विधान परिषद मतदारसंघ यातून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान असणारे माननीय अनिकेतभाई सुनीलजी तटकरे साहेब हे निवडून आलेले आहेत. ह्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. आणि हा विजय फक्त विजय नसून आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि त्यांची राजकीय दूरदृष्टी ह्या सर्व गोष्टींचा ठसा उमटवणारी ही निवडणूक झालेली आहे. आणि मी सगळ्या पक्षांचे, महायुतीच्या घटक पक्षांचे मध्ये भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो आणि राष्ट्रीय काँग्रेस असो, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सुनेत्रा काकी पवार यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते. अनिकेत भाईंची आमदारकी रोह्याच्या दृष्टीने, रोह्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची आहे. रोह्या शहराचा विकास अधिक जलदपणे होईल आणि आमची प्रलंबित कामे आहेत ती देखील जलद गतीने होतील याची खात्री इथे दर्शवते. आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री महोदया आदितीताई तटकरे आणि नवनिर्वाचित आमच्या सर्वांचे लाडके आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोह्याचा विकास हा अजून जलद गतीने होईल याची खात्री दर्शवते. आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि माझी सर्व रोहाष्टमी नगरपालिका त्यांच्या नेतृत्वाखाली रोहेकरांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. एवढंच सांगते आणि थांबते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.